तुरीचे उत्पादन दुप्पट करणारी वैज्ञानिक पद्धत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुरीचे उत्पादन दुप्पट करायचे आहे. खर्च वाढवायचे नाही, पण तुरीचे उत्पादन हे 2 ते 3 पट वाढवायचे आहे. आज पाहणार आहोत अशी पद्धत जी वैज्ञानिक पद्धत बरेच शेतकरी बांधव म्हणजे प्रगतशील शेतकरी बांधव वापरून उत्पादन हे खरंच दुप्पट उत्पादन वाढवत आहे. त्या बाबतीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि STR ॲग्रीकोच YouTube चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. सर्वात आधी आपण जी पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत, तर त्या तुरीमधील जे समस्या आहेत ते सर्वप्रथम पाहूया. साधारणपणे आज रोजी जे तुरीचे उत्पन्न आहे हे एकरी 4 ते 6 क्विंटल पर्यंत येतात. याचे जे कारण आहेत ते म्हणजे जे की त्यामुळे योग्य उत्पन्न होत नाही आणि जी पद्धत पाहिजे ती पद्धत न वापरल्यामुळे उत्पन्नात खूप मोठी घट होते. तर आपण जे पारंपरिक पद्धतीमध्ये तुरीमध्ये जे मशागत करतो त्या जमिनीमध्ये जे नायट्रोजनचं प्रमाण आहे हे खूप कमी आहे का, त्याचबरोबर जे पाण्याचं अयोग्य वापर आहे हे कोणत्याही वेळी किंवा फ्लोर अवस्थामध्ये तुरीला पाणी दिल्यामुळं होणारं जे नुकसान आहे ते सुद्धा पाहणं गरजेचे आहे. म्हणजेच पाण्याचा अयोग्य वेळी वापर, त्याच्यानंतर कीड रोगाचा प्रादुर्भाव. आज रोजी काळा डाग किंवा फिज्युरी मिल्ट हे तुरीमध्ये खूप प्रमाणात दिसून येत आहे. बरेच शेतकऱ्याच्या तुरीमधील पाने हे पिवळे पडून काळा डाग असून त्याला वर्तुळाकार पिवळे वर्तुळ आहे आणि पानं हे खाली गळत आहेत. तर अशी परिस्थिती का होते, जे की ज्या वेळेला आपण पाहिजे त्यावेळेला वेळेवर फवारणी न करता अवेळी फवारणी करणे, तसंच बीज प्रक्रिया न करणे, वेळेवर खत न देणे, ह्या समस्या ज्या आहेत हे याच्यावर कशा पद्धतीने निराकरण करायचे ह्या बाबतीत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर शेंगा न भरणे हे जे समस्या आहे याच्यावर कशा पद्धतीने निवारण किंवा याच्यावर कोणते उपाययोजना करायच्या हे बघूया. जे तुम्हाला मी सांगितलं होतं की जी वैज्ञानिक पद्धत आहे ही वैज्ञानिक पद्धत आपण 7 स्टेपमध्ये पाहणार आहोत. त्या 7ही स्टेप बाय स्टेप बघूया. जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे जमिनीचे परीक्षण. जमिनीचे परीक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे, जे की आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक उपलब्ध आहे आणि कोणते कमी प्रमाणात आहे त्यानुसार आपण खतमात्रा देऊ शकतो आणि अनावश्यक खर्च हे टाळू शकतो. जमिनीचा माती परीक्षणाचा रिपोर्ट जवळ असणं खूप गरजेचं आहे, कारण तूर हे पीक नायट्रोजन म्हणजे स्वतः नायट्रोजन स्थिरीकरण करून ते स्वतः उपलब्ध करून घेत असते, पण यासाठी योग्य प्रमाणात सूक्ष्मजीव असणे गरजेचे असते. स्टेप 2 बियाण्याची बीज प्रक्रिया. जे बियाण्याची वैज्ञानिक प्रक्रिया आहे ती उत्पादन दुप्पट करायचं असेल तर बियाणे एका विशिष्ट क्रमाने प्रक्रिया करा. जे की मी तुम्हाला प्रक्रिया सांगणार आहे ती म्हणजे थायरम अधिक कार्बन डायझिम. याच्यामुळे बुरशी नियंत्रणात येईल. त्याच्यानंतर नंबर 2 ची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे PSB फॉस्फरस सोलोब्लायझिंग बॅक्टेरिया, जे की याच्यामुळे स्फुरदयुक्त म्हणजे फॉस्फरस उपलब्धता वाढते. त्याच्यानंतर नंबर 3 ची प्रक्रिया रायझोबियम कल्चर. नायट्रोजन स्थिरीकरण करून 30 ते 40% नायट्रोजनचे प्रमाण वाढते. हे जे मी तुम्हाला तिन्ही प्रक्रिया सांगितलं याच्यामुळे उत्पन्नात 20 ते 25% पर्यंत वाढ होऊ शकते. त्याच्यानंतरची स्टेप 3 जी आहे ती म्हणजे योग्य अंतर व पेरणे. वैज्ञानिक मानक अंतर जर पाहायचं झालं तर 2 ओळीमधील जे अंतर आहे, मध्यम जमीन असेल तर 3 फूट आणि भारी मधली जमीन असेल तर 4 फुटापर्यंत आपण अंतर ठेवू शकतो आणि 2 रोपातील जे अंतर आहे हे 1 फुटापर्यंत असणं आवश्यक आहे. पण बरेच शेतकरी बांधव हे मी जे सुरुवातीला सांगितलं मराठवाडा विदर्भ इथे सोयाबीन मध्ये आंतरपीक घेत असल्यामुळं अंतर हे कधी कधी 6 फुटावर किंवा 7 फुटावर पण येऊ शकते. परंतु जर तुम्ही स्पेशल तूर शेती करत असाल तर मध्यम जमिनीसाठी 3 फूट म्हणजे 3x1 आणि काळी जमिनीमध्ये 4x1 याप्रमाणे तुम्ही लागवड करू शकता. त्यामुळे तूर प्लॉट मध्ये हवा खेळती राहील, तसंच झाडे दाटणार नाही, किडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येईल, प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीने मिळेल आणि ह्या सगळ्या कारणामुळे शेंगा भरपूर लागतात. स्टेप 4 म्हणजे 4थी जी स्टेप आहे ती म्हणजे खत व्यवस्थापन. तूर या पिकामध्ये 2 वेळा खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचे आहे.
जे पहिलं खत व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये आपण 5 किलो नायट्रोजन अधिक 20 किलो फॉस्फरस हे सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसाच्या मध्ये म्हणजे त्यावेळेला जर आपण दिलं तर तूर पिकामध्ये हे खूप अतिशय महत्वाचं आहे. याला आपण पर्याय म्हणून DAP 50 किलो अधिक मायक्रोन्यूटन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये झिंक आणि बोरॉन असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं जो वेळेस आपण खत व्यवस्थापन करणार आहे हे 45 ते 50 दिवसाच्या अंतराने म्हणजे फुलं लागण्याच्या आधी याच्यामध्ये आपण पोटॅशियम देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शेंगा भरण्यास मदत होईल आणि एकसारखा दाणा असल्यामुळे उत्पन्नात वाढ सुद्धा होणार आहे. त्यासाठी 45 ते 50 दिवसाच्या अंतरानं दुसरं खत मात्रा त्याच्यामध्ये पोटॅश देणं अतिशय महत्वाचं ठरते. स्टेप 5वी जी 5वी स्टेप आहे ती म्हणजे स्मार्ट पाण्याची पद्धत. तूर वरकरणी कोरडवाहू पीक आहे, पण फ्लोरा व शेंगा लागण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे ह्या वेळेमध्ये पाणी दिल्यास उत्पन्न नक्की दुप्पट होते. त्यासाठी फुलं लागण्याच्या आधी आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर आपण पाण्याची भरणी केली तर निश्चितच तूर पिकामध्ये उत्पादन हे दुप्पट होण्यास मदत होत असते. स्टेप 6वी अतिशय महत्वाची असून बरेच शेतकरी बांधव हे वेळेवर न करत असल्यामुळं त्यांच्या तूर या पिकामध्ये खूप मोठा नुकसान जाणवतो. त्यासाठी जे स्टेप 6वी आहे ती म्हणजे कीड रोग व्यवस्थापन. मुख्यतः तूर या पिकामध्ये जे कीड येते ते म्हणजे हेलिकॉर्पा, पॉड बोरर, ऍफिड्स आणि जे रोग आहे जे फ्युजेरियम विल्टिंग वगैरे आहे, काळा डाग आहे, तर हे महत्वाचे रोग असून याच्यावर आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायच्या तर ते पाहूया. याच्यावर जर वैज्ञानिक उपाय जर पाहायचं झालं, पॉड बोरर झालं, ऍफिड झालं, त्याच्यानंतर हेलिकोर्पा याच्यावर वैज्ञानिक उपाय जर पाहायचं झालं तर फेरोमन ट्रॅप, लाईट ट्रॅप, पक्षी थांबे, निमार्क 5% अशा पद्धतीने उपाय करून याच्यामध्ये कंट्रोल नाही झालं तर शेवटचा पर्याय म्हणून कीटकनाशकाचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. हे सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती आहे. खूप हाय मॉलिक्युल्स हे शेतकरी बांधव कीटकनाशकाच्या माध्यमातून तूर या पिकावर फवारणी करतात. आणि आपण जी शेवटची स्टेप पाहणार आहोत ती म्हणजे स्टेप 7वी हार्वेस्टिंग मध्ये वैज्ञानिक वेळ. कृषी मित्रांनो, तूर पिकाची जी हार्वेस्टिंग म्हणजेच काढणीची जी वेळ आहे हे तूर पिकामध्ये जी शेंगा 80 ते 90% भरल्याच्या नंतर आणि ती सुकल्यावरच काढणी करण्यास सुरुवात करावी. त्यामुळे दाण्याचा दर्जा आणि वजन हे दोन्ही वाढते. त्यामुळे जे वास्तविक परिणाम आहे ते म्हणजे मी जे तुम्हाला 7ही जे स्टेप सांगितले हे जर पावले उचलली तर निश्चितच एकरी 8 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पन्न होऊ शकते. प्रगतशील शेतकरी हे पावले वापरून एकरी 8 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन काढलेले आहेत, म्हणजेच उत्पन्न दुप्पट केलेले आहे. शेतकरी बंधूंनो, तुरीचे उत्पादन नैसर्गिकरित्या वाढवायचे असेल तर मी जे तुम्हाला आता 7 पद्धती सांगितले त्या पद्धती वापरा आणि एकदा जरूर फरक बघा, म्हणजे उत्पन्न दुप्पट मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि STR ॲग्रिकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून अशा पद्धतीचे कृषीविषयक माहिती आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.